नॉयलॉन मांजा विरोधात शहर पोलिसांची जनजागृती मोहीम। छत्रपती संभाजीनगर शहरात नॉयलॉन मांजामुळे होणाऱ्या अपघाताचं वाढतं प्रमाण लक्षात घेता शहर पोलीस विभागाच्या वतीनं नॉयलॉन मांजा विरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे। या मोहिमेचा उद्देश नागरिकांचे प्राण व पर्यावरणाचं संरक्षण करणे हा आहे। या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त संजय देशमुख यांनी नॉयलॉन मांजाच्या वापरामुळे दुचाकीस्वार, पादचारी, लहान मुले तसेच पक्ष्यांना होणाऱ्या गंभीर जखमा व अपघाताची माहिती दिली। नॉयलॉन मांजा हा अत्यंत तीक्ष्ण व न विघटनशील असल्यानं तो मानवी जीवनासाठी तसेच पर्यावरणासाठी घातक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। नागरिकांनी पतंग उडवताना कापसाच्या किंवा पर्यावरणपूरक मांजाचा वापर करावा तसेच नॉयलॉन मांजाचा पूर्णतः त्याग करावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं आहे। सण उत्सव आनंदात साजरे करताना सुरक्षिततेला प्राधान्य देणं आवश्यक असल्याचंही त्यांनी नमूद केलंय। या मोहिमेत शहरातील विविध भागात जनजागृती फलक, पत्रके वाटप, शाळा महाविद्यालयात मार्गदर्शन व कारवाई यांचा समावेश करण्यात येणार आहे। नागरिकांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करून सुरक्षित सण साजरे करावेत असे आवाहन शहर पोलिसांच्या वतीनं करण्यात आलं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी रवींद्र खरात साहेबांच्या आदेशानुसार त्याच्या सूचनानुसार संभाजीनगर शहर पोलिसांकडून नायलॉन मांजा आणि चायनीज मांजाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केलेली आहे। त्याच्या अंतर्गत गुन्हे दाखल करणे त्याचबरोबर जनजागृती करण्याचे कार्यक्रम समाविष्ट आहेत। गुन्हे दाखल करण्याच्या याच्यामध्ये आजपर्यंत 6 गुन्हे दाखल झालेले आहेत। एकूण 10 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 933 रील्स ज्याची किंमत जवळपास 8,04,000 रुपये आहे ते जप्त करण्यात आलेले आहेत। जनजागृतीच्या मोहीममध्ये आम्ही प्रत्येक शाळा, कॉलेजेस, चौकामध्ये जाऊन जनजागृती करत आहोत। त्याच्यामध्ये आम्ही लाऊडस्पीकरचा वापर करून लोकांना आवाहन करत आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारचे पोस्टर्स तयार केलेले आहेत। पोस्टर्सच्या माध्यमातून पण आम्ही जनजागृती करत आहोत। वेगवेगळ्या शाळांमध्ये, कॉलेजेसमध्ये आम्ही चित्रकला, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, कवितांच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। याच्या माध्यमातून आम्ही मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत। माननीय साहेबांच्या, सीपी साहेबांच्या सूचनांप्रमाणे पालकांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की तुम्ही तुमच्या मुलांना नायलॉन आणि चायनीज मांजा घेऊ नये, अन्यथा पालकांवर सुद्धा कारवाई केली जाईल। आणि ट्रान्सपोर्टच्या वरतीही पोलिसांचं लक्ष आहे। तसेच ऑनलाईन मार्केटिंग थ्रू सुद्धा जे असे मांजे आले जातात त्याच्यावरती पण लक्ष आहे। कुरिअरवाल्यांकडे आमचे लक्ष आहे। जिथे जिथे अशा प्रकारचे मांजे सापडले जातील त्यांच्यावरती नक्की कारवाई केली जाईल। तरी आम्ही नागरिकांना एक आवाहन करतो की अशा प्रकारचे मांजा वापरू नका, अशापासून दूर राहा। कारवाई केलेली आहे। आम्ही प्रत्येकाला बोलवतोय, प्रत्येकाला सूचना देतोय, पण ज्याच्याकडे असा काही प्रकार आढळेल त्यांच्यावरती कारवाई नक्कीच केली जाईल। तशी कारवाई होत सुद्धा आहे। माननीय सीपी साहेबांचे आम्हा सर्वांना अतिशय कठोर आदेश आहे, त्याच्यानुसार आमची कारवाई सुरू आहे। आम्ही मीडियाच्या बांधवांना सुद्धा एक आवाहन करतो की तुम्ही अधिकाधिक लोकांपर्यंत ही न्यूज पोहोचवावी, हे आमचे आदेश किंवा सूचना पोहोचवावे जेणेकरून याचं प्रमाण कमी होईल। त्याच्या कायद्यानुसार जी काही कारवाई आहे कोर्टाच्या आदेशानुसार त्याची विल्हेवाट लावली जाईल। त्या सिडको पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गुन्हा दाखल आहे। जिन्सी अंतर्गत 2 गुन्हे दाखल आहेत। सातारा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक, सिटी चौक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गुन्हा दाखल आणि मुकुंदवाडीच्या अंतर्गत एक गुन्हा दाखल आहे। याच्यामध्ये भारतीय न्याय संहितेचं कलम 110, कलम 223 आणि 3.5 अंतर्गत गुन्हा दाखल आहे। त्याचप्रमाणे पर्यावरण अधिनियम याच्यामधील कलम 4, 5 आणि 15चा समावेश केलेला आहे। याच्यामध्ये 10 वर्षाचा सुद्धा अधिक शिक्षा आहे।